नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की काव्या ही देशमुखांच्या घरी आलेली असते. काव्याला आपल्यापासून डिवोर्स हवा हे कळल्यापासून पार्थ मात्र खूपच दुःखी झालेला असतो. रात्री सगळेजण जेवायला बसलेले असतात तेव्हा पार्थ हा भरल्या ताटावरूनच उठतो. मानिनी त्याला विचारते काय झालं, तेव्हा पार्थ म्हणतो मला भूक नाही, मला जेवायचं नाहीये. असं म्हणून पार्थ आपल्या रूममध्ये निघून जातो. पार्थच्या अशा वागण्यामुळे मानिनी खूपच काळजीत पडलेली असते. ती काव्याला विचारू लागते तुमचं काही भांडण झाले का. काव्या पार्थ हा असा का उठून गेला आहे यावर काव्या काहीच बोलत नाही. नंतर नंदिनी, जीवा आणि पार्थ काव्या हे त्यांच्या रूममध्ये निघून जातात. जीवाचं पत्र तसेच गुरुजींचं बोलणं या सगळ्यामुळे नंदिनीच्या मनात मात्र काहूर माजलेला असतो. सगळा आटापिटा करून झाल्यानंतर नंदिनीने शेवटी काय तो निर्णय घेतलेला असतो. रूममध्ये आल्यानंतर नंदिनी ही जीवासमोर डिवोर्सचे पेपर पुढे करते. हे बघून जीवाला मात्र खूप मोठा धक्का बसतो. तिकडे सुद्धा पार्थने काव्यासमोर डिवोर्सचे पेपर पुढे केलेले असतात. नंदिनी व पार्थ हे दोघं स्वतःहून डिवोर्स द्यायला तयार झालेले असतात. आपल्याला मालिकेत दिसतं की काव्याला हे नातं नकोय हे देखील पार्थला कळालेलं असतं आणि त्यामुळे पार्थने देखील निर्णय घेतलेला असतो. तर जीवाच्या वागण्यामुळे आणि झालेल्या गैरसमजामुळे नंदिनीने देखील हे टोकाचं पाऊल उचललेलं असतं. आता मनाविरुद्ध जोडलेल्या गेलेल्या ह्या जोड्या तुटतील का हे बघणं अतिशय रंजकदार ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.